आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या राजापूर दौऱ्यावर। शिवसंकल्प अभियानानिमित्तानं शिंदेंची आज राजापुरात सभा। सिंधुदुर्गमध्ये लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिक युवा महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्याच्या दौऱ्यावर। पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार। पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार। पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक। आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देणार। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सलग 6व्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा। संभाजीनगरमध्ये मनसेच्या बॅनरला झाकून भाजपचा बॅनर। गारखेडामध्ये संतप्त मनसैनिकांनी हातोडा घेऊन भाजपचा बॅनर हटवला। नागपुरातील रामन विज्ञान केंद्रालाही उडवून देण्याची धमकी आली आहे। या प्रकरणी धमकीचा मेल करणाऱ्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेमधील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात दिल्याची माहिती। खासगी लक्झरी बसचा अपघात झाल्यास मालकही आता दोषी ठरणार आहे। भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावर सुद्धा पडणार आहे। परिवहन विभागानं केंद्राला प्रस्ताव पाठवला।